प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्रा सईला तिच्या हाताने नाश्ता भरवत असते. त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. ती सईला विचारते की सई माऊ, तू तुझ्या हाताने नाश्ता का नाही करत? आणि त्यावर सई म्हणते, कारण मला तर हातच नाही आहे. आणि त्यामुळे मग मुक्ता तिला गुदगुल्या करायला सुरुवात करते. त्यामुळे सई तिला थांबवण्यासाठी हात पुढे करते. तर मुक्ता तिचे हात पकडत म्हणते की तुला हात नव्हते ना, मग हे काय आहे? आणि मग ती सईला तिच्या हाताने नाश्ता कर असं सांगते. मात्र त्यामुळे इंद्रा चिडते. ती मुक्ताला म्हणते की मी माझ्या नातीला नाश्ता भरवत आहे, हे तुला बघवत नाही का? आणि त्यावर मुक्ता तिला सांगते की मम्मी, सईच्या शाळेमधून कंप्लेंट आली आहे. ती शाळेमध्ये सुद्धा स्वतःच्या हाताने जेवण करत नाही. आणि जर आत्ता आपण तिला सवय लावली नाही तर कधी लावणार? मात्र इंद्रा मुक्ताचं बोलणं समजूनच घेत नाही. ती मुक्ताला म्हणते की ज्या पोरांना भरवायला त्यांचे आजी आजोबा नसतात ना, तीच पोरं स्वतःच्या हाताने खातात. पण सईकडे तिची आजी आहे आणि यापुढे सुद्धा मीच तिला माझ्या हाताने जेवण भरवणार. आणि ते ऐकून मुक्ताला वाईट वाटतं. ती इंद्राला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण इंद्रा काही ऐकतच नाही. त्यामुळे मुक्ताचा नाईलाज होतो. त्यानंतर स्वातीसुद्धा त्या ठिकाणी येते. तर मुक्ता सईला सांगते की लवकर नाश्ता करून घे, आपल्याला शाळेतही जायचं आहे. मात्र सई म्हणते की नाही मुक्ताई, आज मला शाळेत नाही जायचं. तर दुसरीकडे पुरू माधवीकडे चहा मागत असतो. मिहिका त्याला सांगते की मावशी जिजूसोबत बोलत आहे. त्यावर पुरू विचारतो, कोणत्या जिजूसोबत? तर मिहिका सांगते, आपल्या जुन्या जिजूसोबत. आणि त्यावर पुरू हसतच म्हणतो की तू मयुरेशला जुना जिजू म्हणते, हे मी त्याला सांगितलं तर? त्यावर मिहिका घाबरून म्हणते की नको ना रे काका, तू प्लीज मयुरेश जिजूला असं काही सांगू नको. हवं तर मी तुला एक कप मस्त चहा बनवून देते. आणि त्यावर पुरूसुद्धा हसतच हो म्हणतो. त्यानंतर फोनवर बोलून झाल्यावर माधवी घरात येते. पुरू तिला विचारत असतो की काय म्हणाला मयुरेश? त्यावर माधवी सांगते की पार्थचं ॲडमिशन त्या मोठ्या शाळेत झालं आहे. आणि ते ऐकून पुरू आणि मिहिकासुद्धा खुश होतात. तर दुसरीकडे मुक्ता सईला विचारत असते की काय झाले तुला, शाळेत का नाही जायचं? आणि त्यावर सई म्हणते, कारण बोक्याला ताप आला आहे आणि मी त्याची डॉक्टर आहे. त्यावर मुक्ता म्हणते की तू डॉक्टर आहे म्हटल्यावर मी सिनियर डॉक्टर असणार ना, आणि सिनियर डॉक्टर म्हणून मी तुला ऑर्डर देत आहे की तू गुपचूप शाळेत जायचं, बोक्याची काळजी मी घेईल. मात्र सई काही ऐकत नाही. ती इंद्राला म्हणते की आजी, तू तरी मुक्ता आईला सांग ना. आणि मग इंद्रा लगेच मुक्ताला म्हणते की जर तिला शाळेत नसेल जायचं तर नाही जाऊ दे. आणि ते ऐकून मुक्ता आश्चर्यानेच इंद्राकडे बघते. ती म्हणते की तिच्या शाळेने आधीच आपल्याला वॉर्निंग दिली आहे. मात्र इंद्रा काही ऐकूनच घ्यायला तयार नसते. ती म्हणते की मुलांवर संस्कार शाळा करते की आपण करतो. मी सुद्धा माझ्या 4-4 पोरांना सांभाळलं आहे आणि हाताची सगळी बोटं काही सारखी नसतात. आणि मग ती हसतच सईला सांगते की तुझ्या पप्पाला तर रोज शाळेत जायचं असायचं आणि तुझा लकी काका मात्र कधीच शाळेत जायचा नाही. त्यावर स्वाती हसतच सांगते, हो ना, लकी तर रोज म्हणायचा की माझ्या गुडघ्याला ताप आला आहे. आणि ते ऐकून सईला हसू येतं. मुक्ताला मात्र यांच्यापुढे काय बोलावं तेच कळत नाही. ती समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण इंद्रापुढे तिचं काही चालत नाही. इंद्रा तिला स्पष्टपणे सांगते की आज सई शाळेत नाही जाणार. आणि मग ती सईला स्वतःच्या हाताने नाश्तासुद्धा भरवते. त्यामुळे मुक्ता नाराज होते. तर दुसरीकडे माधवी पुरूला म्हणत असते की आपण सागर आणि मुक्ताला सुद्धा सांगायला हवं की सईचं ॲडमिशन तुम्ही त्याच शाळेत करा. आणि त्यानंतर माधवी म्हणते की किती छान वाटते ना रे पुरू, आपण मुक्ताच्या मुलाविषयी बोलतोय ते. आणि त्यावर पुरूसुद्धा हसून हो म्हणतो. त्यानंतर मुक्ता सागरसाठी कॉफी घेऊन जाते. सागर म्हणतो की मी कॉफी नाही तर चहा पितो. मात्र मुक्ता म्हणते की आज कॉफीच प्या, म्हणजे रात्रीची दारू उतरेल. आणि त्यामुळे सागर रागातच तिच्याकडे बघतो. आणि त्यानंतर जेव्हा तो कॉफी पितो तेव्हा त्याला ती खूप कडवट लागते. तो मुक्ताकडे बघत म्हणतो की ही कॉफीसुद्धा तुमच्यासारखीच आहे. त्याचवेळी सईचा एक स्केच पेन सागरच्या पायाशी जाऊन पडतो. सई आणि सागर एकत्रच तो स्केच पेन उचलतात. मात्र सागर रागातच सईकडे बघत असतो. तो सईला तो स्केच पेन देतच नाही. आणि हा सगळा प्रकार बघून मुक्ता मात्र काळजीत पडते. त्यानंतर सई म्हणते की पप्पा काय करतोय, दे ना स्केच पेन. आणि त्यामुळे मग सागर तो स्केच पेन सईला देतो.
त्यानंतर मुक्ता नीताला आणि सईला रूममध्ये पाठवते आणि त्याच वेळी सागरला एक फोन येतो. सागर विचारतो की कोण आहे. तिकडून तो मुलगा सांगतो की आदित्य. त्यावर सागर विचारतो की माझा आधी का, आदित्य सागर कोळी का. आणि त्यावर तो मुलगा म्हणतो हो, मला तुम्हाला भेटायचं आहे आत्ताच. मी सावनी मम्माच्या घरी आहे, तुम्ही लवकर मला भेटायला या. आणि तो फोन ठेवून देतो. मात्र आदित्यने केलेल्या या कॉलमुळे सागर खूप पॅनिक होतो. त्याला काही क्षण आठवत असतात. एकदा त्याने आदित्यसाठी आईस्क्रीम आणलेली असते, पण आदित्य त्याला म्हणतो की ही भंगार आईस्क्रीम तुम्हीच खा, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, कारण तुम्ही खूप वाईट आहात, तुम्ही मला मारता, मला फक्त माझ्या मम्मा जवळ राहायचं आहे. आणि ते सगळे क्षण आठवून सागरला खूप वाईट वाटतं. त्याचवेळी बापू आणि इंद्रा त्या ठिकाणी येतात. सागरची अवस्था बघून ते दोघेजण त्याला काय झालं आहे ते विचारतात, पण सागर काही उत्तरच देत नाही. बापू मुक्ताकडे बघतात, पण तिलाही काही माहिती नसते. आणि मग इंद्रा सागरला धीर देत म्हणते की सांग ना बाळा, नक्की काय झाले तुला. आजकाल मला तुझी खूप काळजी वाटते, असं वाटतं की कधी काय घडेल सांगता येत नाही. आणि मग बापूसुद्धा सागरसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सागर सांगतो की आदित्यचा फोन आला होता. आणि ते ऐकून त्या दोघांनाही आश्चर्यच वाटते, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक भीतीसुद्धा असते. बापू सागरला विचारत असतात की नक्की काय म्हणाला तो. आणि त्यावर सागर सांगतो की त्याला मला भेटायचं आहे, त्याने मला आत्ताच भेटण्यासाठी बोलावले. आणि ते ऐकून इंद्राला खूप आनंद होतो. ती म्हणते की बघ, मी तुला सांगितलं होतं ना, आदित्य तुझ्याकडे नक्की येणार. शेवटी आपलं रक्त आहे, ते रक्ताकडे धाव घेतच ना. मात्र सागर म्हणतो की त्याच्या बोलण्यावरून तर तसं नाही वाटलं, एखाद्या परक्या व्यक्तीसारखा तो माझ्याशी बोलत होता. आणि ते ऐकून त्या सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर सागर म्हणतो की माझ्या मुलाने इतक्या वर्षांनंतर मला फोन केला, मी त्याला भेटण्यासाठी कुठेही जाईल, मात्र त्याने मला सावनीच्या घरी भेटायला बोलावलं आहे. आणि ते ऐकून तर सर्वजण काळजीतच पडतात. तर सागर त्यांना सांगतो की माहीत नाही का, पण मला असं वाटत आहे की वाईट काहीतरी घडणार आहे माझ्या आधीसोबत, माझ्यासोबत. आणि ते ऐकून इंद्रा आणि मुक्ता खूप घाबरतात. बापूंनासुद्धा सागरची काळजी वाटत असते, पण ते सागरला धीर देतात. आणि मग सागर सावनीकडे जाण्यासाठी निघतो. मुक्ता मात्र मनाशी म्हणत असते की आदित्य तर याच घरचा मुलगा आहे ना, तो सुद्धा सईसारखाच आहे, मग आदित्यचं नाव घेतल्यावर हे लोक एवढे का घाबरतात. तर दुसरीकडे हर्षवर्धन फोनवर बोलत असतो. त्याचवेळी सागर तिथे येतो. सागरला बघून हर्षवर्धन खूपच खुश होतो. तो विचारतो की सागर, तू इथे कसा काय आला. त्यावर सागर सांगतो की आदीने मला फोन करून बोलावून घेतला आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अरे हो, आदीला तुला भेटायचं आहे ना, पण त्याआधी ही फाईल घे, आदित्यने ही फाईल तुला द्यायला सांगितली आहे. मात्र सागर रागातच फाईल फेकून देतो. त्यामुळे हर्षवर्धन म्हणतो की तुला एवढा राग कसा काय येतो रे, आणि दारूसुद्धा खूपच लवकर चढते तुला, आणि जर या दोघांचं कॉम्बिनेशन झालं तर मग विचारायलाच नको. मात्र त्यावर सागर म्हणतो की मला तुझी ही फालतूची बडबड ऐकायची नाही, आधी कुठे आहे ते सांग. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की तो इथेच आहे, पण त्याला भेटण्यासाठी तुला परवानगी नाही आहे, माहिती आहे ना. आणि त्याच वेळी सावनीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती हसतच म्हणते की हर्षवर्धन, भेटू दे सागरला, आदित्यला थोडा वेळ भेटला तर काही हरकत नाही. आणि मग त्यानंतर हर्षवर्धन हसतच ती फाईल पुन्हा सागरकडे देत म्हणतो की ही फाईल घेऊनच आदित्यकडे जा. आणि मग त्यानंतर सागर आदित्यच्या रूमकडे जाण्यासाठी निघतो. आदित्यला बघून त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य सागरला सांगतो की मला माझं पासपोर्टवरील नाव चेंज करायचं आहे, तुमचं नाव काढून टाकायचं आहे आणि हर्ष अंकलचं नाव लावायचं आहे. आणि ते ऐकून सागर पूर्णपणे खचून जातो. आणि त्यानंतर चुकून त्याचा हात भासतो, तर मुक्ता पटकन त्याच्या हातावर फुंकर घालते. तर सागर म्हणत असतो की अशा जखमांची तर सवयच झाली आहे मला. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.